नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकणच्या कोकणातील ब्राह्मण भोजन भाग 2 या भागामध्ये आपण पाहणार आहोत निसर्गाला देव मानून त्या ठिकाणदाराची केलेली पूजा आणि त्याचबरोबर निसर्गाला घातलेलं सर्वांच्या सहमतीने गाराणं आणि निसर्गाला प्रदान केलेला नैवेद्य आणि त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यात सर्व कुटुंबांनी आणि मित्रपरिवारांनी एकत्र येऊन घेतलेला जेवणाचा आस्वाद। तर मंडळी, सुवर्ण कोकणचा हा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर कोकणातील अशा पारंपरिक व्हिडिओसाठी आमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। या ठिकाणी आता आमच्या ठिकाणदाराची पूजा चालू आहे। मंडळी, तुम्हाला माहितीच असेल की कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी देवराई म्हणून एक राखीव जागा असते, ज्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारे जंगल तोड वगैरे करू शकत नाही आणि त्याचं पावित्र्य देखील पाळलं जातं। त्याचप्रमाणे आमच्याकडे देखील ही अशी जागा आम्ही राखीव ठेवलेली आहे। या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारची जंगलतोड करत नाही। त्या ठिकाणी अगदी आम्ही चप्पल देखील घालून येत नाही, अनवाणी पायाने फिरतो, नैसर्गिक झरा असलेल्या झऱ्याचं पाणी पितो आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे जे झाड आहे या झाडाची फळे देखील आम्ही काढत नाही। तर या झाडाच्या पायथ्याशी असलेल्या गुहेमध्ये आम्ही आमच्या ठिकाणदाराचं स्थान ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, याबद्दल सांगायची आख्यायिका अशी की ज्यावेळी आम्ही नाटळकर कुटुंबीय, आमचं मूळ गाव नाटळ, इथून शिरगावमध्ये स्थायिक झालो, त्यावेळी शिरगावमध्ये पूर्वीपासून स्थायिक असलेले चिंदरकर आणि गोठणकर या आमच्या नातेवाईक परिवाराने या ठिकाणच्या सर्व परंपरेची माहिती देऊन या ठिकाणी आम्हाला स्थानापन्न केलं। त्या मितीपासून नाटळकर कुटुंबीय येथील सर्व परंपरा अगदी वार्षिक उत्सवाप्रमाणे एकत्र येऊन साजरा करत आहेत आणि त्याचबरोबर आमच्या प्रत्येक उत्सवामध्ये गोठणकर आणि चिंदरकर या परिवारांना देखील मानाचं स्थान आहे। त्यांच्या सहभागाशिवाय आमचा कोणताही कार्यक्रम हा पूर्णत्वास जात नाही। किंबहुना नाटळकर कुटुंबियाची अशीच श्रद्धा आहे की ज्या परिवारांनी आश्रय दिलेला आहे त्यांच्या सहभागाशिवाय निसर्ग देवता, येथील ठिकाणदार यांना ही पूजा मान्य होत नाही। मंडळी, हा सर्व झाला श्रद्धेचा विषय। मुळातच आपला कोकणी माणूस हा श्रद्धाळू आहे आणि फार पूर्वीपासूनच्या ज्या आपल्या परंपरा वगैरे आहेत त्या सर्व पाळण्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही। ज्याप्रमाणे आमचे आजोबा पणजोबा यांनी हा पूर्ण वारसा चालू ठेवला आहे, तसाच आम्ही देखील असाच पुढे चालू ठेवतो। तर खास या सर्व माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या कोकणातील ह्या ज्या सर्व पारंपरिक प्रथा आहेत आणि या सर्वांचं देखील एक निसर्गाशी नातं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही असं सांगू शकत नाही की विज्ञानामुळे जग पुढे गेलं आहे तरी पण आपला कोकणी माणूस मागे आहे। मुळात असं शून्य आहे, कारण कोकणी माणसांनी या सर्व परंपरा चालू केल्या आहेत आणि या सर्वांचं विज्ञानाशी संपूर्ण घट्ट नातं आहे। या सर्वांचा समतोल, निसर्गाचा समतोल साधून ठेवण्यासाठीच्या या सर्व परंपरा आहे आणि त्या आपण सर्व कोकणी माणसाने पाळाव्याच लागतील, जेणेकरून येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीसाठी निसर्गाने सुफळ संपूर्ण असा कोकण आपल्याला आहे तसाच प्रत्यक्षात अनुभवता येईल। या ठिकाणी आता ठिकाणदाराची पूजा चालू आहे, त्याचबरोबर 7 आसरांचा देखील मान काढला जात आहे। मंडळी, या सर्व पूजेनंतर एकत्रित गाराणं होणार आहे, तर ते देखील तुम्ही नक्की बघा।
कारण घालूया इदं बलं मया देव स्थापितं प्रदस्वदेन मे सफलमृतृभि जन्मनि फलेन फलं निरवन्द्रे लोकं गजराजर तस्मात् फलप्रदानेन सफलाशमुनुरदाः यदेव अमर्याद तू इथला ठिकाण बंदिस्त आडीतील सगळा दीप अस्रादी देवता त्याचप्रमाणे तू इथला ब्राह्मण या सगळ्यांचं स्मरण करून आज हे नाटक कुटुंबीय परिवार मंडळी बाळगोपाळ परिवार मंडळीची दरवर्षाप्रमाणे तुमची जी आज इथे ब्राह्मण भोजन आणि अशा पद्धतीची जी सेवा एकत्र एकमत एक विचार करून सेवा करतात ती मान्य करून घ्या. तुमच्या चरणी केलेल्या सेवेचं जे काय पुण्य फले ते त्यांच्या प्रत्येकांच्या पदरात देऊन त्यांच्या मनातील इच्छाकांक्षा असतील त्या परिपूर्ण करा. लागलेली प्रत्येकांच्या मागची इडापिडा क्लेश करणेबाधा दातकसर बत्तीसा ग्रहदोष जे काही दोष असतील ते तू देवतेने आज ह्या क्षणापासून दूर करून त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडवा. प्रत्येकांच्या मनात चांगले आचार चांगले विचार चांगली सद्बुद्धी प्राप्त करून देऊन आयु आरोग्य ऐश्वर सुख शांती संतती संपत्ती सगळ्यांना प्राप्त होईल असा तुमचा कृपा आशीर्वाद ठेवून अशीच सेवा चाकरी एकमताने एक विचाराने सगळ्यांकडनं करून घ्या आणि सगळ्यांना सुखी राखा सांभाळ करा बरे करा महाराज. आत्ताच पूजा पूर्ण झाली आणि जो गारण्याचा नारळ होता ते फोडण्याचं काम चालू आहे या ठिकाणी आणि याच्यानंतर या नारळाची खिरापत वाटली जाईल. तर इकडे आता संतोष दादा पूजा करतोय. भटजी काकांनी पूजा वगैरे करून झालेली आहे. आपण आता या सर्व पूजेची माहिती घेऊया. तर या ठिकाणी आपली संपूर्ण पूजेची मांडणी केलेली आहे. या ठिकाणी आतमध्ये हे जे पाषाण आहे या ठिकाणी आपले देव आहेत ब्राह्मण देव आणि या ठिकाणचा ठिकाणदार. त्याच्यानंतर इकडे केळीच्या पानावर ही गणेश पूजा वगैरे केलेली आहे. मान काढलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हे विडे ठेवलेले आहेत. हे नवग्रहांचे आहेत विडे. त्याचबरोबर ही जी आंब्याची पानं आहेत ही आपली 7 आसरा आहेत. असं सर्वांचा आपण इथे मान काढलेला आहे आणि या ठिकाणी सर्व अशी पूजेची मांडणी केलेली आहे. मग अशीच गारणं वगैरे तुम्ही बघितलं. आता त्याच्यानंतर आपण जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी इकडे आमच्या ठिकाणदारांचा वगैरे प्रसाद काढण्याचं काम चालू आहे. डाळ भात त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आणि हे जे आम्ही लापशीची खीर केली आहे तो आम्ही प्रसाद म्हणून दाखवणार आहोत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांचे मानाचे नैवेद्य देखील दाखवले जातील. तर इकडे ज्या आपण चुलीवर जेवण केलं त्या चुलीचा मान पहिला असतो म्हणून एक वाडी असते ही आपण चुलीला अर्पण करतो. तर या ठिकाणी प्रशांत चुलीची वाडी देतो आणि बाकीच्या ज्या उरलेल्या नैवेद्याच्या वाड्या आहेत त्या आपण या ठिकाणी ब्राह्मण देवता ठिकाणदार आणि इतर सर्व जे देवता आहेत त्यांच्या सर्वांचा इथे मान काढला जात आहे. आणि या सर्व वाडी आम्ही त्याच्यानंतर आमच्या जेवणामध्ये प्रत्येकाने वाटून घेणार आहोत एक प्रसाद म्हणून. त्याच्यानंतर ही एक जी वाडी आहे ही आपण निसर्गासाठी ठेवतो. म्हणजे या ठिकाणी जे पूर्ण देवराई म्हणून आहे तर त्या एक निसर्गाला म्हणून आपण अर्पण करतो. ती वाडी आपण खात नाही. आणि हे जी 7 आसरा आहेत यांच्या पूजेनंतर त्यांना आपण पाण्यामध्ये अर्पण करतो. तर हे आता संतोष दादा त्यांना पाण्याच्या ठिकाणी अर्पण करणार आहे. या सर्व मानपानानंतर जो नैवेद्य आहे तो आम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करणार आहोत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता सर्व जेवायला बसणार आहोत. चला आता जागा बघा प्रत्येकाला कोपरो एक 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 दगड बिगड लावून सगळ्यांनी आमल्या पाना दे सगळ्यांका. संतोष दादा तू वाढूक घेत आता मी शूटिंग काढतोय तोपर्यंत. काका इकडे जोक बसलेत. आणि आता इकडे प्रत्येक जण सगळे जागा शोधतात. अरे बापरे
इकडे जेवणाक बसायची म्हणजे एक मोठी कसरतच म्हणावी लागत, कारण पूर्ण दगडामध्ये आपण जेवण बसतो. पानं वगैरे पूर्ण अनस्टेबल असतात आणि ज्या ज्या ठिकाणी असे कोपरे वगैरे चांगले थोडीशी सपाट जागा मिळतात त्या ठिकाणी प्रत्येकजण आपला पान मांडता. आदल्या आदल्या तुझा ताट बघ कसं बेह्या होतला पलाटला. असा निसर्गाच्या सानिध्यात येऊन जेवणं आणि त्याचबरोबर केळीच्या पानात देखील आणि इकडेच बनवून जेवणं ही तर कोकणातली एक वेगळीच मजा हा. तुम्ही देखील ही नक्की अनुभवा. इकडे सर्व मोठी मंडळी जोक बसली आणि सगळे यंगस्टर त्यांचा जोक वाढतात. तर या ठिकाणी बघा तुम्ही प्रत्येकजण असो कोपरो एक एक घेऊन बसलेलो असा. दगडाचे जे पूर्ण पार्ट्स असतात ज्या ठिकाणी थोडंसं सपोर्ट मिळतात त्या ठिकाणी बसले. ते आदित्य तर पतेऱ्यामध्ये बसलो जोक, त्या ठिकाणी खोलवर सगळा एकत्र झाला. इकडे दादा, इकडे दीपू मामा आणि त्याचबरोबर इकडे प्रल्हाद काका बसले. त्यांनी पतेरं वगैरे पूर्ण साफ केले या ठिकाणी. आणि इकडे आपले भटजी काका, त्याचबरोबर अमोल, संतोष दादा आणि प्रशांत हे तिघेजण जेवण वाढतात. मी पण जेवण वाढणार होते पण मी आता हे सर्व शूट करतोय तुमच्यासाठी. आता सर्वांचं जेवण झाल्यानंतर आम्ही जोक बसतो. आता आम्ही प्रत्येकजण स्वतःच वाढून घेतो आणि त्याच्यानंतर हे सर्व जे टोप असतात जेवणाचे हे आम्ही एकत्र पुढ्यात घेऊन आम्हीच बसतलो. आता आमची खीर आणि भाजी थोडीशीच रवली आहे. ॲक्च्युली शेवटला बसणाऱ्यांचा असंच असता, जा काय मिळता ज्या काय शिल्लक असतात त्याच्यामध्ये सर्व ॲडजस्ट करूचा लागता. तर आता डाळ आणि भात आमच्याकडे भरपूर शिल्लक असा, पण भाजी आणि खीर जरा थोडीशीच रवली. पण ओव्हरऑल या सर्व जेवणाक आणि असं एकत्र येऊन जेवणात एक जी मजा ती जगात कुठल्याही 7 स्टार 5 स्टार हॉटेलला जेवणात अजिबात नाही. कपाळ तर डाळ कशी वावतली तसे नाही करू. वरती करता असा त्या खाली करा वरती असा मग खड्ड्यात ठेवतो. भाजी डाळ संपून टाका. आमल्या करटे लावले ना मंडळी. आता मी जोक बसतोय. आता शेवटच्या टप्प्यात आमचं सगळं कार्यक्रम असा. आता आम्ही जेवल्यानंतर भांडी वगैरे धुवून सगळा साफ वगैरे करून नंतर घरी जातालो. मंडळी कोकणातील ह्याचा ब्राह्मण भोजन असा ह्यो कार्यक्रम तुमका कसो वाटलो ह्यो आमका नक्की कमेंट बॉक्सद्वारे कळवा. त्याचबरोबर तुमच्याकडे देखील असे कोणत्या प्रथा वगैरे असतील ज्याचा आणि आपल्या निसर्गाचा एक पूर्ण नाता असा अशी आमका प्रथा नक्की कळवा. आणि ही जी कोकणातील मजा हा ही आपल्या संपूर्ण जगाक दाखवण्यासाठी ह्यो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक द्यावा आणि तुमचे जे काही प्रतिक्रिया असतात ते आमका कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो. ब्राह्मण भोजन व्यवस्थित एकदम पार पडलेलं आहे आणि सर्व आता तयारी वगैरे करून इथलं सगळं व्यवस्थित साफसफाई वगैरे करून आम्ही आता परत चाललो आहे. या ठिकाणी जे उरलेलं जेवण होतं भात तो संतोष दादाने घेतला आहे. बाकी पुढे डाळ वगैरे आहे प्रशांत, अमोल आणि जे सर्व सामान होतं ते घेऊन आता आम्ही चाललो आहे या ठिकाणाहून. आणि बाकीचे गेलेत पुढे, आम्ही मागे राहिलेलो. ज्येष्ठ नागरिक पुढे गेलेत तर आम्ही उरलेलं सगळं सामान आता घेऊन चाललो. तर मंडळी आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल आमचं सबस्क्राईब करा
आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्याकडे देखील कोणत्या प्रकारे ब्राह्मण भोजनाचा वगैरे कार्यक्रम केला जातो ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.